गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद् शंकराचार्य परम पूज्य
डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवत कृपेनी श्रीमद आद्यशंकराचार्य कृत विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथाचं आपण यथामती म्हणूया, यथाशक्ती आपण चिंतन करतो आहोत. श्रुतीचं जे तात्पर्य आहे ते अद्वैत तत्वाचं प्रतिपादन करण्यातच आहे, अन्यथा नाही. आणि जे काही अन्य ते नानात्वाचा विषय आणि त्या नानात्वाचा स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, निषेधच आहे. आणि निषेध आहे याचा अर्थ नानात्वाची सिद्धी होऊ शकत नाही स्वरूपाच्या ठिकाणी. रज्जूच्या ठिकाणी सर्पाचं अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही रज्जूच्या दृष्टीने. माझ्या दृष्टीचा दोष म्हणून सर्पाची निर्मिती आहे. म्हणून तिथे एक रज्जू असताना दुसरा सर्प म्हणजे द्वैत, म्हणजे नानात्व अनुभवाला येतं. पण स्वरूपाच्या ठिकाणी नानात्वाची सिद्धी होऊ शकत नाही. एकमेवा द्वितीय अद्वैत तत्व हेच सत्य आहे, हे सांगण्यामध्ये श्रुतीचं तात्पर्य आहे. आणि हे जे ब्रह्मतत्व हे देहाच्या सापेक्षतेने प्रत्यक असलेलं, प्रत्यक शब्द बऱ्याच वेळा येऊन गेला विवेक चूडामणीमध्ये. प्रत्यक म्हणजे आतलं. आता खरं आत बाहेर ही भाषा संभवते का तिथे? नाही. पण म्हटलं ना त्याला प्रत्यक का? कारण मला या देहाच्या संदर्भामध्ये विचार करता येतो. माझे संपूर्ण विचार देहादी जगत असाच असतो, अहंकारादी जगत. म्हणजे पहिले मी, काय म्हणालो मी, पहिले मी, मग उरलेलं जगत. त्या देहाच्या सापेक्षतेने त्याला प्रत्यक असं म्हटलं. कारण देह एकदा स्वीकारला, दॅट इफ दॅट बिकम्स द डिफायनिंग बाउंड्री, तर मग आत बाहेर ही भाषा संभवते. प्रत्यक देहाच्या सापेक्षतेने प्रत्यक. पण देहाच्या सापेक्षतेने म्हणून त्याच ब्रह्मतत्वाला आत्मा, कुटस्थ, साक्षी इत्यादी संज्ञा आहेत. आणि जे प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे, प्रत्येक अगदी म्हणजे मनुष्येतर प्राण्यांचं सुद्धा आहे, फक्त त्या योनीमध्ये हे समजून घेण्याची शक्यता नाही. त्या देहामध्ये ही व्यवस्था नाही. पण ज्या देहामध्ये आहे तो आपला सर्वांचा देह, तो जो मी त्या कारणासाठी वापरत नसेन, तर पुढे काय म्हणायचं, रामकृष्ण हरी, काही बोलण्याची आवश्यकता नाही. कारण एक गोष्ट निश्चित आहे की त्या भगवंताकडे
खरं पुढचा जन्म आपल्याला नकोच आहे, पण मिळालाच समजा, तर मनुष्य जन्म मागण्याचे काय म्हणूया, छाती माझी नाही, नसावी. कारण ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी ते न वापरल्यामुळे अगदी स्वाभाविक आहे परमेश्वराने असा विचार करणं की याचं या योनीत येणं वाया गेलं. त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या इतर योनीमध्ये जास्त चांगल्या करता येतात. असो, मुद्दा हे प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे. आणि याचा अर्थ असा आहे की ते प्रत्येक जीवाला नित्य प्राप्त आहे. प्रत्येक जीवाला नित्य प्राप्त आहे. तुम्ही ज्ञानी असा का अज्ञानी असा, नित्य प्राप्तच आहे. आणि ते नित्यप्राप्त असल्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये स्वीकारणं, म्हणजे त्याचा स्वीकारणं, त्याचा त्याग करणं, त्याचा आश्रय घेणं किंवा त्याने दुसऱ्या कशाला आश्रय देणं इत्यादी ही भाषा संभवतच नाही. कारण एको देव सर्वभूतेषु गूढ. हा, प्रत्येकाचा आत्मा वेगळा असता. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे सर्वांचे आत्मे वेगळे आहेत असं वाटतं. पण त्याचा आत्मा, त्याच्या आत्म्याला शांती मिळो. किती वेळा मी सांगतो, जीवात्म्याला मिळो, आत्मा एकच आहे आणि तो शांतच आहे, त्याला काय शांती मिळो. पण आपण विनोद थोडासा बाजूला ठेवला तरी एकच देव एकच आहे, सूर्य एकच आहे, मडकी हजार आहेत आणि त्या हजार मडक्यांमधल्या पाण्यामध्ये हजार प्रतिबिंब पडलेली आहेत. बिंब एकच आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये मी स्वीकारतो किंवा न स्वीकारतो, हे जे आपण ज्याला स्वातंत्र्य म्हणूया, स्वीकारणं किंवा न स्वीकारण्याचं किंवा त्यागण्याचं वगैरे, ही भाषा संभवतच नाही तिथे. मी आश्रय घेतो किंवा आश्रय देतो, नाही. आणि माझ्या अंतःकरणस्थित जे तीन गुण, आपल्या सर्वांचं अंतःकरण त्रिगुणात्मक आहे, कारण माया कार्य आहे, त्रिगुणात्मक असणारच आहे. त्या तीन गुणांचा त्याला स्पर्शही नाही. म्हणजे ते काय आहे? निर्गुण आहे. माझ्या अंतःकरणातले विकार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे ते कसं आहे? निर्विकार आहे. सूक्ष्मतेची परमावधी आहे. किती सूक्ष्म की त्याच्यानंतर पुढे आता सूक्ष्मता म्हणून काही नाहीच, सूक्ष्म म्हणून काही नाही, त्याला म्हणायचं परमावधी. आणि म्हणूनच अखंडैक रस आहे. मी सातत्याने सांगतो, सूक्ष्मतेचा थेट संबंध अखंडैक रसाशी येतो. कारण अखंडैक रस तेच असतं जे निरवयव असतं, भेद पाडता येत नाही, सूक्ष्म, एकमेव अद्वितीय आहे. अनावृत्त असलेलं हे आत्मतत्व जे आहे ते त्रिपुटी ज्ञानाचा विषय होत नाही. म्हणजे काय? ते ज्ञेय नाही. अंतःकरणाचा म्हणजेच बुद्धीचा ते विषय होत नाही. आणि बुद्धीचाच विषय होत नसल्यामुळे वाणी त्याचंच वर्णन करू शकते ज्या गोष्टी बुद्धीला समजू शकतात. एवढं आपल्याला नक्कीच समजू शकतं. आता जे बुद्धीच्या पलीकडे जो बुद्धीचा विषयच होत नाही त्याचं वर्णन करू शक्य आहे का? किती तर्कशुद्ध आहे बा वेदांत. त्यामुळे त्या वाणीचा तो विषय नाही. कारण बुद्धीला ज्या विषयाचं आकलन होतं त्याचंच वर्णन वाणी करू शकेल. त्याचंच वर्णन करण्यास ती समर्थ आहे. पण ब्रह्मतत्वाचं वर्णन करण्यास नुसती माझी वाणी नाही, वेदांची वाणी सुद्धा न इति न इति म्हणून थांबते. वृत्तीज्ञानाचा विषय असलेली जी आपली अहंता आहे, इदंत आहे, याच्या आवाक्यात न येणार
वृत्तीज्ञान फार सुंदर विषय आहे तो. कारण आता आपण सूक्ष्मतेतच, हा विषय, हा ग्रंथच तसा आहे. कुठलंही ज्ञान मला या जगात जेव्हा होतं, तेव्हा तो वृत्तीज्ञानाचाच विषय असतो. वृत्तीचा प्रकार कुठला ते सोडून देऊ, पण वृत्ती उठल्याशिवाय होणारं ज्ञान होत नाही. पण हे वाक्यसुद्धा अर्धवट आहे, कारण त्याच्यामध्ये चिदाभासाचं त्याला साह्य लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये चिदाभास रूपी असणारं ज्ञान असावं लागतं. म्हणजे असणाऱ्या ज्ञानामुळे होणारं ज्ञान होतं, पण त्याला वृत्ती शिवाय ते होत नाही. आणि वृत्ती ज्ञानाचा विषय नाही, त्याच्या आवाक्यात न येणार आहे. इतक्या सूक्ष्मतर पातळीपर्यंत असलेलं जे द्वैत, म्हणून मी म्हणालो फार सुंदर विषय आहे. म्हणजे द्वैताची व्याप्ती जर मला समजून घ्यायची असेल, द्वैताची सुद्धा सूक्ष्मता, द्वैत हे खूप सूक्ष्म असतं. द्वैत म्हणजे आपल्याला म्हटलं की लगेच आपल्याला हे सगळं स्थूल जगत संसार आठवायला लागतो, दिसायला लागतो. ते तर द्वैत आहेच, पण द्वैतही अत्यंत सूक्ष्म आहे. तर हे जे वृत्तीज्ञानापर्यंत सूक्ष्म असलेलं जे द्वैत, आणि म्हणूनच नानात्व, हे आत्मतत्वी सिद्ध होत नाही. असा हा सगळा विषय आपण मागील वेळेला श्लोक क्रमांक 471 पर्यंत अभ्यासाला आपण समजावून घेतलं. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडीशी आपण उजळणी केली. कशासाठी? विषय प्रवेशासाठी. कारण आपल्याला परमपूज्य काकांचा दृष्टांत वापरायचा झाला तर मोत्यामध्ये आपल्याला दोरा ओवायचा आहे. मोत्यामध्ये छिद्र पाडायचं आहे, ती सुई, त्याचं टोक किती सूक्ष्म कल्पना करा. आणि मी दिवसभर भाले घेऊन फिरतोय. आलं लक्षात मी विषय प्रवेश का म्हणालो? त्या भाल्याची सुई करायची आहे. थोडा वेळ लागेल की नाही? थोडं एकदम असं धसमुसळल्यासारखं मुख्य विषयाला हात नाही घालता येत. कारण इतकं इंद्रिय पातळीवरती आपण जगत असतो, इतकं अखंड स्थूलाचा विचार करत असतो. एकदम सूक्ष्माला गवसणी घालण्यात की माझी बुद्धी सूक्ष्म होत नाही. मुद्दा मागच्याला आपण 471 पर्यंत आपला अभ्यास झाला होता, आणि आपण हा नानात्व निषेध म्हणजेच अद्वैताची सिद्धी असं मी आत्ता जे सगळं म्हणालो, त्याचा अभ्यास केला. आता या गटातील पुढचा श्लोक आपल्यासमोर आहे 472 क्रमांकाचा. तो मी वाचतो. सत समृद्धम स्वतः सिद्धम शुद्धम बुद्धमनीदृशम एकमेवाद्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. आपल्याला काय म्हणतात, आपलं ध्रुवपदच आहे ते. एकमेवाद्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. सत समृद्धम पदच्छेद आहे त्याचा, स्वतः सिद्धम शुद्धम बुद्धम अनिदृशम. तिथे संधी झालेला आहे. बुद्धम अनिदृशम म्हणजे बुद्धम आणि अनिदृशम असे दोन वेगळे शब्द. आणि अर्थातच एकमेव एकमेव अद्वयम ब्रह्म न इह नाना अस्ति किंचन, संपूर्ण पदच्छेद. काय अर्थ दिलाय की सत म्हणजे सद्रूप, समृद्धम म्हणजे सर्वैश्वर्य संपन्न, कंसात दिलाय सर्वांचे स्वामी असल्यामुळे. स्वतः सिद्धम म्हणजे आपल्या सिद्धीविषयी अन्याची अपेक्षा न करणारे. दुसऱ्या कशाचीच अपेक्षा नाही आहे त्याच्या सिद्धीसाठी. सिद्धीसाठी म्हणजे सिद्धीचे दोन अर्थ होतात. एक सिद्ध करणं, हे तत्व असं असं आहे म्हणून, आणि दुसरं अनुभव येणं. खूप बारकावे पुढे जाऊ. 4 शुद्धम निर्मल म्हणजे निरावरण असा कंसात अर्थ दिलाय. 5 बुद्धम म्हणजे चेतनरूप, आणि 6 अनिदृशम म्हणजे उपमारहित. अनिदृशम अजून एक छान शब्द आहे संस्कृत.
अनिदृश्यम म्हणजे त्याच्यासारखं दुसरं काही नाहीच. म्हणून उपमा त्याला कशाची देता येत नाही, म्हणून ते उपमा रहित. आता हे तर सांगण्याची खरं आवश्यकता नाही, कारण जिथे दुसरं काही सिद्धच होत नाही. पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगणं ते सुरू आहे की ते उपमा रहित आहे. म्हणजे कारण विषय काय सुरू आहे? नानात्वाचा निषेध. त्यामुळे नानात्वाचा निषेध या पद्धतीने सुद्धा इथे केलेला आहे. आता सत म्हणजे इथे पहिला शब्द आलेला आहे, सत म्हणजे सद्रूप. सत रूप असा त्याचा काय म्हणूया संधी विग्रह आहे. सतची व्याख्या आपल्या सर्वांना पाठ आहे. आपण सर्वजण अभ्यासू आहोत, अभ्यास करणारे आहोत. जे त्रिकाला बाधित असतं, तीन काळांनी, तीन कालात अबाधित असतं, तीन काळांनी जे काय म्हणूया परिच्छिन्न नाही. नुसतं कालाने नाही तर देशाने कशानेच ते परिच्छिन्न नाही. कारण तीन काळाने परिच्छिन्न गोष्टी आपल्याला कळतात. अनेक गोष्टी आपण म्हणतो भूतकाळात होऊन गेल्या. गेली एखादी व्यक्ती जग सोडून म्हणजे काय, काही वर्षांपूर्वी होती, किंवा आपण जे आहेत त्यांचा विचार करू, आज आहे, काही वर्षांनी नसणार आहे. एकदम मोठी उडी घेऊन टाकू, वेळ नाही आपल्याकडे. जग कोट्यावधी वर्षानंतर नसणार आहे. कोट्यावधी वर्षांपूर्वी नव्हतं, आज आहे, कोट्यावधी वर्षानंतर ते नसणार आहे. कशासाठी एवढी मोठी उडी घेतली? कारण या सर्व इतर सर्व गोष्टींचा समावेशच या जगतामध्ये आहे. एवढं प्रचंड मोठं ब्रह्मांड ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा त्रिकाला बाधितच आहे. त्रिकाला बाधित. आणि सतचा अजून एक छान अर्थ आहे, निरपेक्ष अस्तित्व आहे. निरपेक्ष अस्तित्व म्हणजे कोणावरही कधीही केव्हाही अस्तित्वासाठी अवलंबून नसलेले. म्हणजे जग आहे म्हणून ते आहे, जग नसेल तेव्हा ते नष्ट होईल असं नव्हे. सर्प आहे म्हणून रज्जू आहे का? का रज्जू आहे म्हणून सर्प भासतोय? फार वेदांताचा तर दृष्टांत इतका मदतीला येतो वेळोवेळी. म्हणून जग आहे म्हणून ते आहे असं नव्हे, जग नष्ट होईल तेव्हा ते नष्ट होईल असं नव्हे, तर उलट त्याच्याच अधिष्ठानामुळे या जगाला काय आहे? अस्तित्व आहे, विवर्त रूप अस्तित्व आहे. जसं रज्जूमुळे सर्पाला अस्तित्व आहे. जर रज्जूच नसती तर सर्पाचा भास कोणालाच झाला नसता, कोणालाच झाला नसता. माऊली म्हणते 6व्या अध्यायामध्ये की जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य का. सुंदर होऊया. जे विश्वाचे मूळ, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. जे विश्वाचे मूळ, हे जे परमतत्व आहे, जे परब्रह्म तत्व आहे, जे शब्द आपण बोलतोय ते काय आहे? ते विश्वाचं मूळ आहे. ते योगद्रुमाचे, द्रुम याचा अर्थ अम, वृक्ष. त्यामुळे योगरूपी वृक्षाचं ते फळ आहे आनंद. आणि आनंदाचे काय आहे? केवळ चैतन्य आहे. जे आकाराचा प्रांत, जे मोक्षाचा एकांत, जेथ आदी आणि अंत विरोनी गेले. माऊली पुढे म्हणते की जे आकाराचा शेवट, जिथे मोक्षाचा एकांत, मोक्ष वाचून तिथे दुसरं काहीही नाही. आणि ज्या ठिकाणी उत्पत्ती आणि नाश आपण जे म्हणतो, ज्या जगाबद्दल आपण बोलतो आहे, ते देखील काय होऊन गेलेलं आहे? नष्ट होऊन गेलेलं आहे. म्हणजे काय सांगणं सुरू आहे? अखंड ते आहे, आहे, आहे. एक मध्ये काहीतरी कोट्यावधी वर्षांचा का होईना, पण जग निर्माण होण्याचा आणि नष्ट होण्याचा एक व्यवहार होऊन जातो. ते सगळं वर्णन आपण 8व्या अध्यायात शिकलो. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनो अर्जुन. अनेक कल्प येतात आहेत, जातात आहेत, पण ते तसंच आहे. तिथे मोक्षाचा एकांत माऊली म्हणते.
आकार तिथे संपून जातो, पण ते तसंच उरतं. ह्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं सत, ह्याला म्हणायचं त्रिकाला बाधित. कारण काय, हे कधी कधी असं होऊ शकतं किंवा होतं की हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर की तो बुद्धीचा विषय होत नाही, मनाचा होत नाही, मनाच्या पलीकडे बुद्धीच्या पलीकडे, असं कधीतरी एखादं वाटून जातं. मग काय हे नाहीच का? ते नाहीच का काय? सारखा सर्प म्हणायची सवय असल्यामुळे आणि सर्पच आवडत असल्यामुळे रज्जू नाहीच का काय असं वाटायला लागतं. म्हणून हे सांगावं लागतं की जे दिसतंय ते नाहीच असं म्हणण्याची वेळ येणार आहे एक दिवस. पण ते नाही अशी जागा नाही, ते नाही असा काळ नाही, ते नाही ही भाषा सुद्धा शक्य नाही. पुढे त्यांनी म्हटलंय समृद्धम. समृद्धमचा अर्थ आहे इथे सर्वैश्वर्य संपन्न किंवा सर्वांचे स्वामी असल्यामुळे असं अर्थ केला आहे खरं. पण हा अर्थ काय म्हणतात त्याला, तटस्थ लक्षणांना जास्त लागू पडतो. कारण ऐश्वर्य संपन्न वगैरे म्हटलं की लगेच तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण नाही. आणि सर्वांचा स्वामी म्हणजे झालं पुन्हा द्वैत आलं की नाही. एक स्वामी झाला आणि एक ज्याचा स्वामी असायचे ते आले सर्वजण. तटस्थ लक्षण नाही. हा अर्थ आपण इथे सोडून देऊया. समृद्ध शब्दाचा जो आशय आहे खरं, त्याचा अर्थ परिपूर्ण असा आहे. परिपूर्ण म्हणजे ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ह्याला म्हणायचं समृद्ध. शुद्ध मराठीत इन्फिनिटी, अनंत. पूर्णातून पूर्ण काढलं तरी काय उरत आहे? पूर्णच उरत आहे. काहीही काढलं, आता ही बोलण्याची भाषा आहे पुन्हा, काढणं घालणं. मुद्दा परिपूर्ण असा त्याचा अर्थ. आणि समृद्धम याचा, समृद्ध किंवा ऐश्वर, मी जसं म्हणालो हे तटस्थ लक्षण नसल्यामुळे आपण कल्पना करूया, लौकिकामध्ये आपण जेव्हा ऐश्वर, समृद्धी हे शब्द वापरतो तेव्हा कशाने समृद्ध, कोणत्या प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न वगैरे हे विषय किंवा हा तपशील जरी सोडून दिला तरी त्याच्यामध्ये मुख्य आशय काय असतो विचार करा. त्याचा मुख्य आशय सुख हा असतो. ऐश्वर्याने माणूस काय होतो? सुखी होतो. संपन्नतेने मनुष्य सुखी होतो. आता तिथे ते सुख असल्यामुळे ते अवलंबून असतं, तो विषय सगळा सोडून देऊ. पण इथे ब्रह्मतत्वाचं वर्णन सुरू असल्यामुळे इथे समृद्ध याचा अर्थ आनंद असा होतो. त्या सुखाच्या मुळाशी जे आहे तो आनंद, मुख्य मला ते सांगायचं. आनंद आणि आत्मतत्व. आणि आनंद याचा अर्थ काय? निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. त्या लौकिकातल्या ज्या समृद्धी आणि याच्याबद्दल मी बोलत होतो, त्याला अपेक्षा आहे कशाची तरी बाह्य गोष्टीची, ती प्राप्त झाली तर सुख आहे. म्हणून तर त्याला सुख म्हटलं, त्याला आनंद नाही म्हणतायत. निरपेक्ष सुख जे असतं त्याला आनंद म्हणतात. निरपेक्ष सुख आनंदो ब्रह्मेती व्यजानात. आनंदात एव खलु इमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानी जीवन्ति आनंदम प्रयंत अभिसंविशन्ति इति तैत्तरीय उपनिषद. आनंद, आनंद ब्रह्म आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात. खूप छान ही श्रुती आहे खरं विचार केला तर. का? कारण बऱ्याच वेळेला साधना करताना एकदा परमपूज्य काकांना मी हा प्रश्न विचारला होता. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट, 15-20 वर्ष झाली असतील. अमेरिकेत ते आले होते तेव्हाची गोष्ट. म्हटलं काका हे सारखं साधनेच्या नावाखाली हे करू नका, ते करू नका, असं करू नका, हे पाहू नका, ते हे सगळं नकाराचीच घंटा आहे म्हटलं. काका पटकन म्हणून गेले, पण त्या नकाराच्या पाठीमागे एक मोठा होकार आहे ना. तो हा होकार आहे, आनंदो ब्रह्मेती वेजानात. कारण
एक साधक म्हणून हे मी जर अखंड लक्षात ठेवलं की हे मी कशासाठी करतोय. मी दिवसभर जे अनुसंधान ठेवतोय किंवा एखादी गोष्ट मी करत नाही, टाळतो आहे, कारण ती निषिद्ध परमार्थाला प्रतिकूल आहे. रजोगुण, तो गुणत्रया ते अव्हेरी. रजोगुण मला आणून देतोय, आत्मन्न काय साध्या भाषेत ढुशा मारतोय, प्रेरणा देतोय, हे कर, ते पहा, ते वाच. काही हरकत नाही, बघत राहा 2 तास रील्स. जगाला दाखवत राहा तू कुठे आहेस, काय करतोयस. हे जे आहे, तेव्हा जेव्हा मी गुणत्रया ते अव्हेरी ही ओवी आठवून ते जे रजोगुणाचं देणं आहे त्याचा मी अव्हेर करतो. पण हे करता 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 एक मी जसं म्हणालो की कुठेतरी गाडी घसरते, आपला धीर जो असतो, सत्वगुणाचं जे देणं आहे तो कमी पडतो. तेव्हा हे आठवायचं, माझा मूळ विषय तो सुरू आहे की अरे कशासाठी सुरू आहे. आनंद प्राप्तीसाठी सुरू आहे. आनंद प्राप्तीसाठी सुरू. तसं माझी परीक्षा आहे 2 दिवसावर आलेली आणि माझा मित्र म्हणतो चल चित्रपटाला. मी जातो का? नाही जात. म्हणजे जात नाही अशी अपेक्षा आहे. मी नाही जात. पण का नाही जात हे महत्वाचं आहे. कारण मला तर जायचं असतं. चित्रपट बघायची इच्छा मला पण असते. पण मी जात नाही कारण मला हे कळतंय की 2 दिवसावर परीक्षा आलेली आहे. म्हणजे परीक्षेचा अभ्यास मला करायला हवा आहे, ही जाणीव तिथे असते अंतःकरणात. म्हणून मी माझा आवडता विषय काय करतो, दूर सारतो. तसं साधनेच्या नावाने मी जेव्हा विषय दूर सारतो तेव्हा त्यांनी मला काय प्राप्ती होणार आहे हे जर अखंड स्मरणात असेल तर त्याचा त्रासही कमी होतो. आपलं धैर्यही सुटत नाही सत्वगुणाचं. मग सदा सर्वदा राम सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. तो अल्प शब्द आपल्याला पटायला लागतो. आज मला ते एवढं मोठं वाटतं धारिष्ट्य की सारखी गाडी घसरते. असो, मुद्दा समृद्धम, त्याचा विचार करतो आपण. त्याचा अर्थ आनंद. आनंद ब्रह्मेति वेजानात, आनंदात एव खलु इमानी भूतानी जायन्ते. की ते आनंद आहे कारण आनंदापासूनच सर्व प्राणी उत्पन्न होतात. आनंदाच्या द्वारा जीवित राहतात, आनंदेन जातानी जीवंती, आणि शेवटी काय होतात, आनंदातच परिसमाप्त होतात. म्हणजे आनंद म्हणजेच ब्रह्म. किती खरं, इतका सुंदर विचार आहे हा. म्हणून फार अप्रतिम श्रुती आहे ही. आपल्याला प्रेरणा देण्यासाठी फार कामाची श्रुती आहे की ह्याच्यासाठी म्हणून मी साधना करतोय. ह्याच्यासाठी म्हणून मी साधनेच्या नावाखाली माझ्या अंतःकरणाला तापवतो आहे, ज्याला तपश्चर्या असं म्हणतात. त्याच्यासाठी आहे. पुढे अ, काय शब्द आलेला आहे, स्वतः सिद्ध. स्वतः सिद्ध म्हणजे ज्याच्या सिद्धीसाठी कशाचीच अपेक्षा नाही, म्हणजे थोडक्यात अंतःकरणाची सुद्धा अपेक्षा नाही. आता कल्पना करा, जगातली कुठलीही गोष्ट सिद्ध करायची असेल तर कमीत कमी काय लागतं, अंतःकरण लागतं की नाही. तर सिद्धच कसं होईल नाही, म्हणजे मला ते समजेल कसं, त्याच्याबद्दल बोलता कसं येईल, ते मांडता कसं येईल, इत्यादी इत्यादी. पण इथे स्वतः सिद्ध म्हटलं आहे म्हणजे काय, त्याला कशाची म्हणजे अक्षरशः कशाचीही अपेक्षा नाही त्याच्या सिद्धीसाठी. म्हणून तर ते बुद्धीच्या पलीकडे जे म्हटलेलं आहे, अंतःकरणाची अपेक्षा नाही आहे. आणि त्याला अजून एक छान शब्द आपल्या सर्वांना माहिती असलेला म्हणजे स्वसंवेद्य. म्हणून तर माऊली ज्ञानेश्वरीत मंगल करताना पहिल्याच अध्यायात पहिल्या ओवीतच निर्गुणाचं मंगल करताना हा शब्द माऊलीने वापरलेला आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या आहे. त्याच्या सिद्धीसाठी दुसऱ्या कशाची म्हणजे अंतःकरणाची सुद्धा आवश्यकता नाही. थोडक्यामध्ये सत समृद्धम स्वतः सिद्धम हे जे वर्णन सुरू आहे याच्यामध्ये आपल्याला काय सांगणं सुरू आहे, तर ते सत आहे, ते चित आहे, ते आनंद आहे. शब्द फक्त इथे सत
प्रत्यक्ष वापरलेला असला आणि बाकीचे दोन नसले वापरले तरी सांगणं हे सुरू आहे, ही याची मार्मिकता आहे. सच्चित आनंद, कारण समृद्धमचा अर्थ आपण आनंद परिपूर्ण असा केला. आणि स्वसंवेद्य म्हणजे चित्त, चित्तरूप, ज्ञानरूप, ज्ञप्ती मात्र, अनेक शब्द आहेत त्याला. त्यामुळे सच्चित आनंद ही जी लक्षणं म्हणूया, स्वरूप लक्षणं, त्याचं वेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं हे वर्णन आहे. आणि पुढे शुद्ध, शुद्ध म्हणजे काय? निर्मल, इथे अर्थ दिलेला आहे. निरावरण म्हणजे कुठल्याच प्रकारची अशुद्धी तेथे स्पर्श करू शकत नाही. काय असतं, हे भराभर वाचून पुढे जाऊ शकतो आपण. सांगण्यासारखं काय, ठीक आहे, कळलं शुद्ध आहे ते, निर्मल. ओके, शुद्ध मराठीत सो वॉट. सो वॉट म्हणलं की चुकतं आहे. कारण ते परमपूज्य काका म्हणतात तसं आहे, ते गणपतीला मी 1000 वेळा आवर्तन करून जरी सांगितलं, काय जे मी सांगतो चतुर्थीला, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धरतासि, त्वम कालत्रयातीता, त्वम देहत्रयातीता. मी गणपतीला समजत नाही म्हणून मी सांगतो का त्याला माहिती नाही म्हणून सांगतो? मग कोणासाठी सुरू आहे ते? मग तोच विचार इथे आहे. ते निर्मल आहे, ते शुद्ध आहे म्हणून नाही ना भागत. समस्या ही आहे, मला त्याचा अनुभव येतोय का अजून नाही, मग त्याचा विचार करायचा आपल्याला. कारण एकच शुद्ध पाणी दुसऱ्या शुद्ध पाण्यात मिसळलं जाऊ शकतं, लक्षात ठेवायचं. उपनिषदातलाच दृष्टांत आहे बरं का, उपनिषदात येऊन गेलेला दृष्टांत आहे. फक्त तिथे बिसलेरी शब्द नाही आहे एवढंच, जो आजकाल वापरतात सगळेजण. मुद्दा, ते निर्मल आहे, शुद्ध आहे, तिथे कुठल्याही प्रकारची अशुद्धी स्पर्श करू शकत नाही. आणि माझ्या अंतःकरणात इतक्या प्रकारची अशुद्धी आणि अशांती मी बाळगतो, आणि तरीही अजून मला स्वरूपानुभूती का नाही हे आली, आत्मनिवेदन का मला अजून साधलेलं नाही, भगवत प्राप्ती मला अजून का झाली नाही, याचं आपण आश्चर्य व्यक्त करतो. हेच एक आश्चर्य आहे नव्हे का? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. 12वा अध्याय बोलतो आपल्याशी. भगवंत काय म्हणतात आहे, अनपेक्ष, अनेक भक्ताची अनेक लक्षणं दिली आहेत, पण अनपेक्ष शुचिर्दक्ष, शुची ही शब्द आलाय त्याच्यामध्ये. म्हणजे अनपेक्ष, सर्व प्रकारच्या विषयांच्या म्हणूया अपेक्षांनी तो रहित. शुचिही म्हणजे पवित्र, अंतःकरणाने पवित्र. दक्ष, अखंड अनुसंधानात असलेला. कोणाच्या? भगवंताच्या, माझ्या म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात असलेला. उदासीन, कशाच्या बाबतीत उदासीन? कर्मफलाच्या बाबतीत उदासीन. गतव्यथा, मनातून सर्व प्रकारच्या व्यथा गेलेला. आणि सर्वारंभ परित्यागी म्हणजे सर्व सकाम कर्माचा ज्यांनी त्याग केलेला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. काय या, या सर्व चित्त शुद्धी आणि शांतीच्या ज्या गोष्टी आपण आत्ता या श्लोकात पाहिल्या, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा, या सर्व चित्तशुद्धी आणि चित्तशांतीच्या गोष्टी आहेत. आणि त्या न कमावता मी जेव्हा भगवत प्राप्तीची अपेक्षा मी करतो, तेव्हा माझं किती चुकतं. हे शिकण्यासाठी हे ग्रंथ आहेत, हे शिकण्यासाठी हे लक्षण आपल्या समोर आहे की ते निर्मल आहे. मग मी अशुद्ध असून कसं चालेल, हा मुद्दा आहे. आणि या श्लोकाच्या संदर्भात बोलायचं झालं तर मला भगवंत प्रिय असणं, ते खऱ्या अर्थाने आपण समजूया. मुळात आपली समस्या तीच आहे, मला भगवंत प्रिय आहे असं मी फक्त बोलतो किंवा मला असं वाटतं. कारण जी गोष्ट प्रिय असते अखंड, त्याच्या मनुष्य काय असतो, नादामध्ये असतो, साध्या भाषेमध्ये. त्याला शास्त्रीय शब्द अनुसंधान असा आहे.
माझं अनुसंधान दिवसभर कशाचं असतं हे ज्याचं त्याला चांगलं माहिती आहे. मग कुठल्या तोंडाने म्हणायचं मला भगवंत प्रिय आहे? पण भगवंत खरंच प्रिय असेल म्हणून मी खऱ्या अर्थाने म्हणालो होतो, एक प्रगतीचा एक तो उत्तम टप्पा आहे. परंतु त्याची परिणती ही मी भगवंताला प्रिय होण्यातच व्हावी लागते. जे भगवंत या श्लोकात म्हणतात आहे की तो माझा भक्त मला प्रिय आहे. आता जमलं. आता जमलं. कारण आता आत्तापर्यंत मला भगवंत प्रिय होता, आता भगवंताला मी प्रिय झालो. कारण तू आणि मी आता वेगळेच राहिलो नाही, प्रिय झालो याचा अर्थ. हा भक्तियोगाचा अध्याय म्हणून भक्तीची भाषा आहे, पण त्याचा अर्थ भगवंताशी एकरूप झालो मी. त्याच्यामध्ये ती परिणती व्हावी लागते. आणि त्याच्यासाठी काय असावं लागतं? हे सगळं कमवावं लागतं. कारण हे सगळं न कमावता मग जे होतं की इतके वर्ष झाली परमार्थामध्ये, इतका काळ गेला, इत्यादी जी भाषा होते ती तेव्हा होते. पुढे याच्यामध्ये बुद्धम आणि अनिदृशम असे शब्द आलेले आहेत. बुद्ध म्हणजे चैतन्य रूप असा अर्थ दिलेला आहे. आणि द्वैताची सिद्धीच होत नसल्यामुळे अनिदृश्यम आहे. त्यात फारसं काही बोलण्यासारखं नाहीच. कारण द्वैताची सिद्धीच होत नसेल तर तिथे उपमा द्यायला दुसरा असणार काय आहे? उपमेय उपमान त्याच्यासाठी लागतात की नाही दोन, सिद्ध होत नाही. आता नानात्वाच्या निषेधाच्या द्वारे हे सर्व अद्वैताचं विवेचन आपण अभ्यासतो आहोत, चिंतन करतो आहोत. विशेषतः त्या तत्वाबद्दल जेव्हा ते गुणरहित आहे, ते कल्पनारहित आहे, आकाररहित आहे, म्हणजे निराकार आहे, ते ज्ञेय रहित आहे, म्हणजे ते अंतःकरणाचा विषय कधीही होणार नाही, बुद्धीचा ते विषय होणार नाही, ते स्वसंवेद्य आहे. हे असे वर्णन ऐकल्यानंतर मग असा एक प्रश्न निर्माण होतो की मग त्या तत्वाला म्हणजे देवाला, मुद्दाम देव शब्द आणला मी, मध्ये मध्ये माहिती पाहिजे. देव खूप चुकीच्या संकल्पना असतात. मही निर्मिली तो देव ओळखावा, समर्थ म्हणतात. हा जो देव हे जे ब्रह्मतत्व, त्याला प्रश्न असा निर्माण होतो, मग हे जाणायचं कसं त्याला? हे सगळं वर्णन आपण आता गेले 2-3 वर्ग म्हणूया, सत्र म्हणूया, जे आपलं नानात्व निषेधाविषय सुरू आहे. आणि या सगळ्या वर्णनामध्ये ते गुणातीत आहे, त्याची कल्पना करता येत नाही, ते बुद्धीच्या पलीकडे आहे, ते बुद्धीचा विषय होत नाही, ते आकाररहित आहे, ते ज्ञेयरहित आहे. मग त्याला जाणताच येणार नाही का, असा प्रश्न येतो मनामध्ये. किंवा त्याला जाणायचं कसं, त्याचं ज्ञान कसं व्हावं? ते खरंच शास्त्र आणि संत सांगतात तसं आहे हे कसं समजावं मला? त्याचं एकमेव उत्तर आहे, स्वतः अनुभव घेणे. हेच त्याचं उत्तर आहे. स्वतः अनुभव घेणे. कारण बुद्धीची कमाल मर्यादा गाठता येते, पण ती गाठल्यानंतर बुद्धीला निवृत्तच व्हावं लागतं, मागच्या वेळेला आपण बोललो होतो. त्यामुळे बुद्धीचा तो विषय नाहीच, होणारच नाहीये, होऊ शकत नाही. मग म्हणून त्याचं एकमेव उत्तर आहे की स्वतः अनुभव घेणे. आणि अनुभव घेणे, पुन्हा हा शब्द लौकिक दृष्टीने नाही, कारण त्याच्यात त्रिपुटी आहे अनुभवामध्ये. इथे अनुभव घेणे म्हणजे एक रूप होणे असाच होतो, ज्याला आत्मानुभव असं म्हणतात. बोलताना काहीतरी शब्द वापरावे लागतात, म्हणून आत्मानुभवात सुद्धा अनुभव शब्द आहे. पण तिथे हा अनुभव त्रिपुटी सह नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी तिथे नाही.
नुसधेची जे का ज्ञान, ज्ञातृज्ञेया विहीन. पण त्यामुळे त्याला जाणण्याचा एकमेव उपाय काय आहे? स्वतः अनुभव घेणे. आत्मानुभव त्याला म्हणतात. आणि त्याच आत्मानुभवाचा उपदेश श्रीमदाद्य शंकराचार्य आपल्या समोर बसलेल्या साधन चतुष्टय संपन्न, साधन चतुष्टय सहित अधिकार संपन्न सत शिष्याला म्हणूया. या पुढच्या श्लोकांच्या गटामध्ये हा उपदेश आचार्य करतायत. श्लोक क्रमांक 473 ते 480 या गटाचा विषय काय आहे त्याच्यामुळे? आत्मानुभवाचा उपदेश. कारण सगळं सांगून झालेलं आहे. आता विमानाचा डिसेंट सुरू झालाय शुद्ध मराठीत. उतरायला लागलाय. 40,000 फुटावरून 30,000 फुटावर येत आहेत. कारण अर्थातच ग्रंथाच्या शेवटाकडे हळूहळू आपण जातो आहोत. त्यामुळे हे सगळं सांगून झालं आणि आता आचार्य जणू काही प्रत्यक्ष त्या शिष्याशी बोलतात आहेत. त्याला सांगतात आहे की आता हा अनुभव, आता एवढं सगळं समजून सांगितलं, जेवढं शब्दांनी सांगता येणं शक्य आहे बुद्धीच्या प्रांतामध्ये. बुद्धीचा म्हणून बुद्धी जाणे न जाणे ही त्या असा हा जो विचार मागच्याला आपण केला, तर बुद्धी जाणे हा जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये त्याची कमाल मर्यादा गाठलेली आहे. आता ह्याच्या पलीकडे खरं सांगायचं तर त्या तत्वाबद्दल सांगण्यासारखं काहीही उरलेलं नाही, म्हणजे जेवढं बोलणं शक्य आहे. आणि म्हणून आता जर ते जाणायचं असेल तर आता एकमेव उपाय आहे, आता प्रत्यक्ष तू अनुभव घे, असा आचार्य आता उपदेश करायला सुरुवात करतायत शिष्याला. पुढचा 473 क्रमांकाचा श्लोक मी वाचतो. निरस्तरागा विनिरस्त भोगा शांता सुदांता यतयो महांतः विज्ञाय तत्वं परमे तदन्ते प्राप्ताः पराम निवृत्तिमात्मयोगात. असा 473 क्रमांकाचा श्लोक आहे. संधी विग्रहासह निरस्त रागा विनिरस्त भोगा शांता सुदांता यतयः महांतः विज्ञाय तत्वं परम एतद अंते प्राप्ता पराम निवृत्तीम आत्मयोगात. निरस्त राग हा म्हणजे ज्यांचा विषयाभिलाष निवृत्त झाला आहे असे. पुढे विनिरस्त भोग हा ज्यांनी स्त्री संगादी भोगांचा त्याग केला आहे असे. आता इथे भोगांचा त्याग हे मुख्य सांगायचं आहे. हे तत्वज्ञान हा ग्रंथ एका संन्याशाला सांगणं सुरू असल्यामुळे तेही पुरुष शिष्याला सांगणं सुरू असल्यामुळे असे संदर्भ येऊन जातात. पण जसं संन्याशाचं ब्रह्मचर्य वेगळं आणि प्रापंचिकाचं वेगळं, तो आत्ता विषय नाही आपला. पण इथे अगदी स्त्री संगादी शब्द आल्यामुळे थोडंसं बोललो. भोगांचा त्याग हे त्यातला आशय महत्वाचा आहे. एक जाता जाता थोडासा विषय की भोगांचा त्याग याच्याबद्दल अजून एक आपण प्रापंचिक असल्यामुळे समजणं महत्वाचं आहे. मौलींची एक सुंदर ओवी आहे की देखे अनित्य तयापरी. मौली विषयांबद्दल बोलते आहे. देखे अनित्य तयापरी म्हणून तू अव्हेरी. अर्जुनाला सांगणं सुरू आहे. माऊली विषयांबद्दल काय म्हणते? देखे अनित्य तयापरी म्हणून तू अव्हेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा, अशी ती ओवी आहे. का आठवली मला आत्ता अचानक? मला त्यातला तेवढाच फक्त संदर्भ वापरून घ्यायचा आहे की विषय अनित्य आहेत म्हणून तू त्यांचा अव्हेर कर. अर्थ समजायला सोपा आहे. देखे अनित्य तयापरी म्हणून तू अव्हेरी. पण विषयांचा अव्हेर कर हे सांगताना माऊली पुढच्या चरणात काय म्हणतात ते आपल्याला आत्ता जास्त महत्वाचं आहे. हा सर्वथा संगू न धरी. कारण विषयांचा प्रापंचिक माणसाबद्दल बोलतोय आपण, म्हणून मी हे सगळं बोलतोय. प्रापंचिक माणसाला प्रत्यक्ष विषयांचा त्याग जरी शक्य नसला
तरी त्यांच्या आसक्तीचा त्याग सर्वथा संगू न धरी माऊली म्हणते. विषयांचा संग न धरणं म्हणजे त्यांच्या त्यागासमानच आहे तो. आसक्ती न धरणं. अर्थात विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळे. नेहमी आठवण करून द्यावं लागते की या बंदिस्तीमध्ये हा विचार आहे. कारण आपण प्रापंचिक आहोत. पुढे जाऊया. याला म्हणायचं भोगांचा त्याग, म्हणून ती ओवी आठवली. पुढे शांत हा म्हणजे शमयुक्त. शम काय म्हटलेलं आहे? युक्त म्हटलेलं आहे. हा शम साधलेला आहे. सुदांत हा म्हणजे उत्तम प्रकाराने इंद्रिय दमन करणारे. दमसुद्धा साधलेला आहे. मगाशीच म्हणालो मी, साधन चतुष्टय संपन्नच आहे. महांत, महांताचा अर्थ इथे महाशय असा केला आहे. समाधीच्या सिद्धीविषयी महाशय म्हणजे महात्मा म्हणूया, मोठे मोठे संन्यासी म्हणूया. आणि यतयः म्हणजे यत्न करणारे पुरुष. एतत म्हणजे ह्या यथार्थ स्वरूप. परम म्हणजे पर, ब्रह्माचा. तत्व म्हणजे ब्रह्माचा. आणि प्राप्ता म्हणजे साक्षात्कार करून अज्ञकल्पित प्रारब्धाच्या अंती. अंते म्हटलंय म्हणजे अंती आत्मज्ञानाच्या योगाने, म्हणजे आत्मयोगात अत्यंत आनंदाप्रत प्राप्त झाले आहेत. पराम निवृत्ती प्राप्ता, असा त्याचा अर्थ. म्हणजे स्वरूप स्थितीने राहणाऱ्या ब्रह्मनिष्ठांना विदेहमुक्ती प्राप्त होते, असं 473 क्रमांकाच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. खरं विचार केला तर विदेहमुक्तीचा तसा विषय इथे थेट नाही, पण इथे प्रारब्धाच्या अंती म्हटलं आहे. त्यांनी तसा अर्थ केल्यामुळे त्यांनी विदेहमुक्तीचा विषय आणला. कारण प्रारब्धाच्या अंती काय होतं? देह संपतो. देह संपल्यावर जी मुक्ती त्याला म्हणायचं विदेहमुक्ती. पण देह असताना ची मुक्ती त्याला काय म्हणायचं? जीवनमुक्ती. पण सांगणं काय सुरू आहे? समोर शिष्य बसलेला आहे. त्याला तो उपदेश करणं सुरू आहे की आत्मानुभवाचा तू प्रत्यक्ष काय घे, आत्मानुभव तू घे. आणि यातले जे सर्व गोष्टी आलेल्या आहेत, निरस्त राग, विनिरस्त भोग, शांत, सुदांत इत्यादी इत्यादी, हे सर्व या सर्व गोष्टींचा तपशीलवार विचार करून झालेला आहे. आणि या ग्रंथामध्ये विविध ठिकाणी हे विषय येऊन गेलेले आहेत. हे काय आचार्य पहिल्यांदा सांगतायत का? अशातला भाग नाही. तरीही आचार्य एकत्रितपणे हे सर्व विषय पुन्हा आपल्यासमोर मांडून आपल्याला अत्यंत महत्वाचं स्मरण करून देत आहेत. काय? की ज्या महात्म्यांनी प्रयत्नपूर्वक वरील गोष्टी प्राप्त केल्या त्यांना स्वरूपानंद प्राप्त झाला, असं म्हटलंय की नाही इथे? असं म्हटलंय. मग याचा अर्थ काय होतो? याचे दोन पैलू आहेत माझ्यासाठी. साधक म्हणून महत्वाचे दोन पैलू आहेत. एक सर्वात महत्वाचा, त्याच्याशिवाय प्राप्ती नाही. सरळ अर्थ आहे की ही जी यादी इथे दिलेली आहे, हे जर माझ्या अंतःकरणाचे स्थायी भाव झालेले नसतील तर स्वरूपाची प्राप्ती नाही. हा त्याचा पहिला पैलू. आणि दुसरा पैलू सुद्धा तितकाच महत्वाचा आहे की यासह निश्चित प्राप्ती आहे. निश्चित प्राप्ती आहे. ह्यालाच अशीच प्रेरणा, या ग्रंथांच्या अभ्यासातून प्रेरणा अशी मिळत असते की अरे, मगाशी मी म्हणालो कशासाठी तपश्चर्या सुरू आहे, कशासाठी तापवतोय मी अंतःकरणाला, तर मला निश्चित हे फल प्राप्त होणार आहे. कारण परमार्थ हा पुरुष प्रयत्न सांगतं शास्त्र. तर प्रपंचाला प्रारब्धाची मर्यादा असते आणि तिथे मी पुरुष प्रयत्न करायला जातो. मला हवं तेवढं, हवं तसं, हव्या तितक्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. तो प्रारब्धाने मर्यादित आहे. मुद्दा, हे दोन्ही पैलू खूप महत्वाचे आहेत जे याच्यातनं आपल्या लक्षात येत नाही. पण ही त्याची मार्मिकता, पुन्हा मी जसं म्हणाल की इथे जे वर्णन आचार्याने केलं आहे तीच माझ्या अंतःकरणाची स्थिती नसेल तर त्याची प्राप्ती नाही. आणि ती जर असेल तर निश्चित आहे
समर्थ सुद्धा आपल्याला सांगतात, ज्या नरदेहाची न संबंधे बहुत पावले उत्तम पदे. बहुत पावले. काही असं समजण्याची आवश्यकता नाही की असे दोन चार जी उदाहरणं नेहमी देण्यात येतात त्यांनाच प्राप्ती झाली आहे. नाही, बहुत पावले. परंतु काय आहे, हे कितीही वेळेला सांगितलं तरी मी साधक म्हणून अधिकाराविना फलाची अपेक्षा करतो. हे जे इथे दिलेलं आहे सगळं, निरस्त राग, विनिरस्त भोग, शांत, सुदांत, आपण ज्याला विवेक, वैराग्य, शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, मुमुक्षुत्व, तीव्र, हे सर्व अधिकार ज्याला म्हणतो ते प्राप्त करायचं नाही आणि फलाची अपेक्षा करायची आणि मग प्रश्न विचारायचे. मी जसं मगाशी म्हणालो, आता इतके महिने झाले, काही जण तर झाले ना 2 आठवडे अनुग्रह घेऊन, अजून अनुभव. रामकृष्ण हरी. इतके महिने झाले, इतके वर्ष झाले, परंतु अनुभवाचे मी जवळपासही नाही. काही जण म्हणतात फारच कठीण वाटतं हे सगळं. मग विवेक चुडामणी, आता अर्थातच त्या ग्रंथाचा अधिकारी वेगळा आहे, तो सुरुवातीला सांगितला आहे. मग आता आपला विषय तोच तर सुरू आहे ना. अधिकार प्राप्ती नसेल तर कठीण वाटणारच आहे. कारण जितका अधिकार कमी तितकं काठिण्य जास्त. कारण साधक म्हणून मला अखंड लक्षात ठेवायचं आहे. कठोपनिषद आपल्याला बोध करतं. माझी आवडती श्रुती आहे ती, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रितः अथ मर्त्यो अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. यदा सर्वे प्रमुच्यन्ते म्हणजे कामा यस्य हृदिश्रिता, माझ्या हृदयाच्या आश्रयाला आलेले, हृदयाश्रित म्हणजे अंतःकरण स्थित सर्व काम जेव्हा निवृत्त होईल तेव्हाच, महत्वाचा शब्द काय आहे, अधोरेखित शुद्ध मराठीत अंडरलाईन, तेव्हाच अथ मर्त्यो अमृतो भवती. म्हणजे हा मर्त्य जीव आहे तो अमृत होतो, म्हणजे त्याला ब्रह्माचं सम्यक ज्ञान होतं, ब्रह्मतत्व त्याला प्राप्त होते, भगवंताची प्राप्ती होते, इत्यादी इत्यादी. आणि काम म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, फलाची इच्छा, भोगाची इच्छा, आसक्ती इत्यादी. सारांश, हा श्लोक मला काय शिकवतो आहे, 473 क्रमांकाचा, की मला स्वरूप प्राप्ती, भगवत प्राप्ती कठीण वाटत असेल, दीर्घकाळ लागतो आहे असं वाटत असेल, तर एक गोष्ट निश्चित समजून चालायची. परमपूज्य काकांचा सुंदर शब्द आहे, मी दृश्य क्रीडच अजून आहे. आत्मक्रीड होण्याच्या मी जवळपासही नाही. आणि दृश्य क्रीड आणि आत्मक्रीड याचा अर्थ, दृश्य क्रीड जो अखंड संसारातच रमलेला आणि रंगलेला आहे, जो 24 तास संसाराचेच विचार करतो, त्याला म्हणायचं दृश्य क्रीड. आणि जो फक्त कर्तव्यापुरती, जेवढं काही जी काही कर्तव्य संसाराची आहेत ती करून, किंवा ती करत असताना सुद्धा अखंड आत्मविचारामध्ये रमतो आणि रंगतो, त्याला म्हणायचं आत्मक्रीड. आणि माझं चिंतन अखंड संसाराचं आहे, आणि तरी मला वाटतं अजून भगवंताची प्राप्ती का नाही. लक्षात ठेवायचं, हा निकष लक्षात ठेवायचा, अंतःकरणाची अशी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, हे आपल्याला. आणि हेच आचार्य आपल्या सत्शिष्याला समोर बसलेल्या सांगतायत, बोध करतायत, उपदेश देत आहेत. फक्त सांगताना असं ज्यांना लाभ झालेला आहे, असं ज्यांची अंतःकरणाची स्थिती आहे, त्यांना त्याचा लाभ झालेला आहे हे सांगतायत. आणि म्हणून मी ते दोन्ही पैलू सांगितले, अत्यंत महत्त्वाचे, की हे झाल्याशिवाय नाही, पण हे झाल्यावर निश्चित आहे. अशी एकही गोष्ट संसारात निश्चितपणे सांगता येत नाही. काय, इतकं सगळं केलं की तुम्हाला MIT आणि हार्वर्डला ॲडमिशन मिळालीच म्हणून समजा, असं सांगणार कोणी भेटला का तुम्हाला असता काय? काय अमेरिकेतले दृष्टांत सुचतात मला. सगळेजण अनुभवाने सांगतात शुद्ध मराठीत, कशाचीही गॅरंटी नाही. मग ज्याची गॅरंटी नाही त्याला संसार म्हणतात, आणि जिथे गॅरंटी आहे त्याला परमार्थ म्हणतात. ही अंतःकरणाची स्थिती कमावली की शुद्ध मराठीत गॅरंटी आहे, असं आचार्य इथे सांगतात. कारण बहुत पावले उत्तम पदे. अशा त्या बहुत उत्तम पद पावलेल्यांमध्ये आपल्याला ही जागा मिळावी अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो.
आणि आजचं हे चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार. आज प्रश्नोत्तरीसाठी वेळ नाहीये, त्यामुळे मी शेवटचा श्लोक घेतो मग आपण समारोप करूया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांचे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.